आपण दत्तगुरूंचं भजन ऐकूया. दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा. राग जोगेश्वरी मधील ही रचना आहे. दत्त म्हणा हो दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा हो दत्त म्हणा 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 हो दत्त म्हणा दत्त म्हणा हो दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा चली म्हणी हो दत्त म्हणा चली म्हणी हो दत्त म्हणा. योगियांचा तोरणा समर्थ तोची एक झाडा. योगियांचा तोरणा समर्थ तोची एक झाडा. दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा जन्म झाला अत्रि गोरी जन्म झाला मायेतून हो विरक्त झाला मायेतून हो विरक्त झाला अत्रि गोरी जन्म झाला अत्रि गोत्री जन्म झाला अत्रि गोरी जन्म झाला मायेतून हो विरक्त झाला. दंड घेऊनी उभा राहिला दंड घेऊनी उभा राहिला धर्मरक्षणा पुन्हा पुन्हा धर्मरक्षणा पुन्हा पुन्हा. दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा हो दत्त म्हणा दत्त म्हणा हो दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा हृदय सिंहासनी तुम्हा बसविले हृदय सिंहासनी तुम्हा बसविले आणू रेणुसी तुम्ही स्पर्शिले आणू रेणुसी तुम्ही स्पर्शले मानस पूजी दर्शन दिधले मानस पूजी दर्शन दिधले चरणी घाली लोटांगणा चरणी घाली लोटांगणा लोटांगणा
सात्विक भक्ती त्यावणे सात्विक भक्ती त्यावणे जात धर्मा नसे वावणे जात धर्मा नसे वावणे जन्मो जन्मी चरणी वाहिला नरदेहा पुन्हा पुन्हा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा हो दत्त म्हणा दत्त म्हणा हो दत्त म्हणा जनी मनी हो दत्त म्हणा जनी मनी हो दत्त म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दत्त म्हणा दत्त म्हणा येतोय आवाज? हां. रेणुकेचं गाणं आहे पुढचं आईने लिहिलेलं. आई जेव्हा नाशिकला आली तेव्हा तिने मगाशी सांगितल्यासारखं गौराई भजनी मंडळाला जॉईन झाली आणि या गौराई भजनी मंडळाचं संगीतमय ताल व स्वर याचं संतुलन करतात सौ मनीषा जोशी मॅडम. त्यांच्या साथीला आहेत सौ स्मिता जोशी आणि सौ निलिमा कुलकर्णी. सौ स्मिता जोशी हे अतिशय हरहुन्नरी आमचं सातपूर कॉलनीमधलं व्यक्तिमत्व आहे की ज्या 35 वर्षापासून गार्गी बालवाडी चालवतात आणि महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत. आणि निलिमा कुलकर्णी हा त्यांच्या गौराई भजन मंडळातील अजून एक हिरा आहे. आणि असे हे वेगवेगळे हिरे शोधण्याचं काम स्मिता जोशी करतात. तर ह्या तिघी मिळून आता आपल्यापुढे सादर करतील रेणुकेचं एक गीत. तत्पूर्वी आपण तिघींचा सत्कार करूयात. तर सौ स्मिता मनीषा जोशी यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवते सौ अर्चना भोर यांना. सौ स्मिता जोशी यांचा सत्कार करतील सौ अश्विनी पिंगळे. सौ निलिमा कुलकर्णी यांचा सत्कार करतील मीरा दाभाडकर माझ्या काकू.
मी पाहिली पाहिली रेणुका माऊली. मी पाहिली पाहिली. हॅलो 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 हॅलो. मी पाहिली पाहिली ही रेणुका माऊली. मी पाहिली पाहिली मी रेणुका माऊली. मी पाहिली पाहिली मी रेणुका माऊली. माऊली होऊन देते भक्ताला सावली. माऊली होऊन देते भक्ताला सावली. मी पाहिली पाहिली मी रेणुका
सावळी रेणुका राहते माहुरी, सावळी रेणुका राहते माहुरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, सावळी रेणुका राहते माहुरी, रेणुका राहते माहुरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी. लाल पळवट शोभे भाळावरी, सर्व साजल्याली साडी जरदारी, लाल पळवट शोभे भाळावरी, सर्व साजल्याली साडी जरदारी, घोळ सावरित घोळ सावरित घोळ सावरित आली दरबारी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी. श्रद्धे पायी भक्त माहुराला, पायरी चढता लावी कापुराला, श्रद्धे पायी भक्त माहुराला, पायरी चढता लावी कापुराला, थकल्या भक्तांना थकल्या भक्तांना थकल्या भक्तांना तीच सावळी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी. पंचपक्वान्न भरुनी ताटात, काय वर्णावा तो आरतीचा ताट, पंचपक्वान्न भरुनी ताटात, काय वर्णावा तो आरतीचा ताट, तांबुलाची लाली तांबुलाची लाली तांबुलाची लाली पसरे ओठावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी. गाभारी उभी ती प्रसन्न होऊनी, गाभारी उभी ती प्रसन्न होऊनी, भक्ताचा मारी आशिष देऊन, भक्ताचा मारी आशिष देऊन, दुःख दूर करी दुःख दूर करी दुःख दूर करी देई किरावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी. सावळी रेणुका राहते माहुरी, सावळी रेणुका राहते माहुरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी, भक्त दर्शनासी जाती गडावरी. रेणुका माता की जय. पूर्वीच्या काळी यल्लम्मा रेणुका माता या देवतांच्या नावाने जोगवा मागण्याची प्रथा होती. म्हणजे भक्त देवाला म्हणायचे की आम्ही आमचं सर्व आयुष्य तुझ्यापुढे अर्पण केलेलं आहे, तूच आम्हाला सांभाळ. तर आईने लिहिलेला हा लक्ष्मीचा जोगवा आता आपण परत ऐकूयात. आईचा जोगवा 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 मागूया, आईचा जोगवा 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 मागूया, आईचा जोगवा 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 मागूया. जाऊ करवीर क्षेत्राला हळदी कुंकू वाहू आई,
आर्त स्वर खरं म्हणजे आले ही कानी. गाणी गाताना म्हणजे आम्ही जेव्हा भजनात म्हणतो तेव्हा शहार येतात म्हणजे गाताना आता जाणवलं म्हणजे आम्हाला कार्यक्रमाने इतकी छान. मॅडमनी नुसता त्यांच्या गौराई भजनी मंडळाला ताल आणि सूर नाही दिलेला, तर त्यांचं सगळ्यात मोठं काम आहे की त्यांनी आत्तापर्यंत 300 ते 400 महिलांना भजन शिकवलेलं आहे. आणि एका चांगल्या दिशेला मन तल्लीन होणं हे केव्हाही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने नेहमी चांगलं असतं. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पुढच्या गायिका आहेत माधवी तळणीकर. यांनी SNDT कॉलेजमधून संगीतात MA केलं आहे. या संगीत विशारद आहे आणि त्यांनी नांदेड, औरंगाबाद, पुणे येथे अनुक्रमे वाळवेकरबाई, नाथराव नेरळकर, सुचेता बीडकर यांच्याकडून संगीत प्रावीण्य घेतले आहे. अनेक गायनांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. गीत, रामायण, अभंग, सुगम संगीत यावर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांचा सत्कार करायला मी मंचावर बोलवते सौ सुवर्णा दाभाडकर यांना. जेव्हा मनात भक्तीचा ओलावा निर्माण होतो तेव्हा हृदयातून उमटणारा प्रत्येक स्वर हा संगीत नसतो, तर ती आर्त हाक असते. देवाला साथ घालणारी, त्याच्या चरणी विलीन होणारा तो स्वर असतो. त्या स्वरांचा व भावनांचा प्रवास सांगणारं हे पुढील हळवं गीत गात आहेत सौ माधवी तळणीकर. आर्त स्वर आले कानी. जिंदा है गया नहीं, हम जिंदा है गया नहीं. गुरु आले हो सदनी, गुरु आले हो सदनी. तोची गुरु मन जिथे स्थिरावे, तोची गुरु मन जिथे स्थिरावे. आ
निसदिन संगत त्याची लागता, निसदिन संगत त्याची लागता, यमये लोटांगणी गुरु आले हो सदनी, गुरु आले हो सदनी, गुरु आले हो सदनी, आर्त स्वर आले कानी, आर्त स्वर आले कानी, आले हो सदनी, गुरु आले हो सदनी, गुरु आले हो सदनी, आले हो सदनी, आले हो सदनी, आले हो सदनी. पुढील गीत गात आहेत सौ रागिनी पुंडे. आपण दूरदर्शनवर सारेगम, अंताक्षरी यासारखे अनेक कार्यक्रम बघतो. त्यातलीच एक सह्याद्री अंताक्षरी विजेती आहेत सौ रागिनी पुंडे. या संगीत विशारद आहेत. 25 वर्षापासून त्या संगीत शिक्षिका म्हणून काम करतात. आणि या पंडित यशवंत देव तसेच सर्व आपले सुपरिचित अभंग, भजन व भावगीत गाणारे पंडित अजित कडकडे यांच्याकडे त्यांनी त्यांचं संगीत शिक्षण घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी ती छोटी बहीण आहे. त्यांचा सत्कार करायला मी मंचावर बोलवते सौ संध्या येवलेकर यांना. आता पुढील गीत जे आपण ऐकणार आहोत ते अतिशय आपण ऐकणार आहोत हे अतिशय हलकं फुलकं असं गीत आहे की छोट्या छोट्या गोष्टीत देखील माणसाने सौंदर्य बघितलं पाहिजे हेच सांगणारं हे गीत आहे. आणि ह्याची चाल देखील तुम्हाला थोडीशी वेगळी वाटेल. काल बराच प्रयत्न करून एक सुंदर चाल त्यांनी बसवलेली आहे. कारण कवी गीत लिहितो पण चाल देण्याचं कौशल्य या सगळ्या संगीतकारांचं असतं आणि काल त्यांनी ते केलेलं आहे. तर ऐका हे गीत. मन पाखरू फुल पाखरू, मन पाखरू फुल पाखरू, स्वप्नातले गालात हासले, स्वप्नातले गालात हासले.
स्वप्नातले गालात हासले, स्वप्नातले गालात हासले, मन पाखरू फुल पाखरू, मन पाखरू फुल पाखरू, स्वप्नातले गालात हासले, स्वप्नातले गालात हासले, गालात हासले, गालात हासले. जीवनात अनेक रंग आहेत, सुखाचे, दुःखाचे, प्रेमाचे, विरहाचे, परंतु शेवटी एकच रंग उरतो, तो म्हणजे श्रीरंगाचा. भक्त आणि भगवान यांचं हे रंगलेलं नातं व्यक्त करणारं गीत गात आहेत सौ माधवी तळणीकर. रंगात रंगला श्रीरंग. मध्ये मध्ये मी बोललं चालेल का डॉक्टर? मध्ये मध्ये बोललं एखाद वाक्याचं चालेल का? बघा की आजचे जे सुप्रसिद्ध कवी या ठिकाणी आले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलं की त्यांनी नाणी नाही गाणी दिली. आम्ही गाऊ शकतो आहे यांच्या सुमधुर शब्दांमुळे. कारण शब्द आधी येतात, शब्द स्फुरतात आणि काही काही गाणी स्वर घेऊनच येत असतात. यांनी काल चाल बांधत असताना आम्ही रूपकमधून नंतर लग्गीमध्ये गेलो दादऱ्याच्या, त्यावेळेला आम्ही मात्रा आणि मात्रा मोजत होतो. आणि काल यांची रचना आज यांच्यासमोर या दिग्गजांसमोर सादर करताना आमचं बरोबर कॉम्बिनेशन जुळलं आणि जे झालं ते अप्रतिम झालं. तर माझ्याकडे मी दत्त संप्रदायी आणि दत्तधाम दरबार गायक असल्या कारणाने त्यांनी दत्त महाराजांचंच काव्य माझ्याकडे दिलेलं आहे. आणि निश्चित ते बरोबरच आहे. भावगीतंसुद्धा मी कंपोज करीन. तर एवढ्या लवकर काय, तुम्ही सिनियर आहे म्हणजे तुम्ही यांनी सांगितल्याप्रमाणे, तर पुढचं काव्य भावगीताचं माझ्यासाठी एक पुस्तक लिहा, आहे ना. धन्यवाद. चल. रंगात रंगला श्रीरंग, रंगात रंगला श्रीरंग, रंगात रंगला श्रीरंग, गुलाब केसरी तरंग, गुलाब केसरी तरंग, रंगात रंगला श्रीरंग, रंगात रंगला श्रीरंग.
आईला आम्ही नेहमी विचारतो की हे तू एवढ्या कविता हे लिहिते कसं, हे एवढं कसं काय तुला जमतं. तर ती एकदा म्हणली मला, अगं अश्विनी मलाही खरं नाही वाटत की हे खरंच एवढं मी लिहिलं आहे का. आणि संध्याकाळी तिने ही परत कविता केली. ते शब्द कुणाचे होते, गात आहेत सौ रागिनी पुंडे. ते शब्द कुणाचे होते, ते गीत कुणाचे होते, ते शब्द कुणाचे होते, ते गीत कुणाचे होते, ते कुणी गायले होते का स्वप्नात ऐकते होते, ते शब्द कुणाचे होते, ते गीत कुणाचे होते, ते कुणी गायले होते का स्वप्नात ऐकले होते, ते शब्द कुणाचे होते, ते गीत कुणाचे होते. तो भास मुळीच नव्हता, आवर्तनात फिरत तो होता. तो भास मुळीच नव्हता, आवर्तनात फिरत तो होता. ते शब्द गीत गाताना, ते शब्द गीत गाताना स्वर सुरात भिजुनी गेले. ते शब्द कुणाचे होते, ते गीत कुणाचे होते. ते शब्द वेडे भिजलेले, पापण्यात दडूनी बसले. ते शब्द वेडे भिजलेले, पापण्यात दडूनी बसले. हळुवार अश्रू घळता, हळुवार अश्रू घळता गालावर विरुनी गेले. ते शब्द कुणाचे होते, ते गीत कुणाचे होते, ते कुणी गायले होते का स्वप्नात ऐकले होते. ते शब्द कुणाचे होते, ते शब्द कुणाचे होते, ते शब्द कुणाचे होते. या शब्दांना कागदावर चिरंजीव करणारे साई आर्ट्स अँड एंटरप्राइजेसचे श्री दिनेश पैठणकर यांची 2 मिनिटात माहिती देतील श्री मिलिंद तारे. कमी वेळामध्ये एकदम छान पुस्तक आलेत पैठणकर साहेब. हां, मूर्ती एकदम छान दिसते पण कर्तृत्व खूप मोठं आहे. माणूस एकदम हरहुन्नरी आहे आणि कलात्मक दृष्ट्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत राहतात. त्यांची महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हा माणूस एकदम छोटा नाही. आकाशकंदील जो आपण दिवाळीमध्ये लावतो तो सगळ्यात मोठा आकाशकंदील करायचं वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला आणखी मी रिव्हील करतो की जी तुम्हाला सगळ्यांना पुढे उपयोगी पडू शकते. वर्ल्ड रेकॉर्ड जे बघतात ते ज्युरी असतात आणि महाराष्ट्राचे ज्युरी आहेत बरं काय. मी मंचावर आमंत्रित करतो दिनेशजी पैठणकर आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र श्री सुनीलजी भोर यांना. पुस्तक चांगलं करणं, या पाण्याच्या पंत्याची आयडिया
त्याच्यानंतर जे बुके दिलेले आहेत ते बुकेमध्ये फुलाऐवजी नॅपकिन ठेवलेले आहेत. कोणी बुके इथं ठेवून जाणार नाही आज. त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या आयडिया ज्या आहेत पण ज्या काम छान करतात याचं सगळं क्रेडिट जे आहे ते दिनेशजींना जातं. थँक्यू. पंडित प्रसाद दुसानेजी. राग दुर्गामधील ही रचना आहे. एका ठराविक वयानंतर सगळ्या संतांनी अनेक पदं लिहिलेली आहेत आणि त्यामध्ये म्हटलेलं एक की नामस्मरण करा. उपदेश नामैव केवलम. सद्गुरूंनी काय उपदेश केलाय तर नामस्मरण करीत राहा, नामस्मरण करीत राहा. आणि त्या नामस्मरणामुळे असं म्हटलेलं आहे की तो एक क्षण आहे की त्या क्षणी प्राण जावा आणि नामस्मरणाची आपल्याला सवय असावी म्हणजे मोक्ष ठरलेला आहे असं मोठमोठ्या संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. तर आता कवयित्रींनी पण ह्यामध्ये घेऊ दत्त 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 नाम आणि त्याच्यामध्ये नामस्मरणाचा उपदेश केलेला आहे. तो मी गातो आहे. जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे नामस्मरण कराच करा. घेऊ दत्त केवढा दत्त दत्त नाम करता आणि करता काम आणि धाम नको वेगळे स्थान घेऊ दत्त 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 नाम घेऊ दत्त 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 नाम करता काम आणि धाम करता काम आणि धाम नको वेगळे स्थान घेऊ दत्त 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 नाम. दत्त उच्चारू मनातून जप करता दत्त 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 उच्चारू मनातून जप करता दत्त दत्त उभा समीप सदोदित उभा समीप सदोदित शांत कनवळ
वाणी गाणगापूर क्षेत्री संगमी करहो स्नान संगमी करहो स्नान घेऊ दत्त 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 नाम घेऊ दत्त 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 नाम करता काम आणि धाम करता काम आणि धाम नको वेगळे स्थान घेऊ दत्त 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 नाम घेऊ दत्त 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 नाम घेऊ दत्त 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 नाम दत्त दत्त नाम दत्त दत्त नाम. आत्ता स्वागताचं जे वादक जे आहेत त्यांचं स्वागत करूया. व्हिडिओसाठी ज्यांनी हे केलं त्यांचं स्वागत आणि ज्यांनी रांगोळी बाहेरची काढली त्यांचं स्वागत. आणि ते स्वागत झाल्यानंतर आपण शेवटच्या गीताकडे जातो आहे आणि त्याच्यानंतर मग भोजनाची तयारी. सगळ्यांनी अवश्य जेवणाचा स्वाद घेऊनच जायचं आहे. स्वागत करण्यासाठी मी मंचावर बोलवतो श्री शिवाजी पिंगळे यांना, श्रीतेज पाटील यांना आणि सुनील जोशी यांना. तबल्यावरती त्यांनी साथ दिली आनंदजी शहाणे. यांचा सत्कार करत आहेत श्री शिवाजी पिंगळे. ऑक्टोपॅडवरती जी कमलेशी शिंदे आहेत त्यांचा सत्कार करतायत सुनीलजी जोशी. ज्यांनी साऊंडची जबाबदारी स्वीकारली आहेत कैलासजी काळे यांचा सत्कार करतील श्रीतेज पाटील. सुनीलजी भोरणी यावं इकडे. सिंथसायझरवरती हर्षजी यांनी खूप छान साथ दिलेली आहे. त्यांचा सत्कार करायला मी सुनीलजी भोर यांना बोलवतोय. व्हिडिओ आणि फोटोग्राफी करणारे महादेवजी गवई, यांचा सत्कार करण्यासाठी मी शिवाजी पिंगळे यांना बोलवतो.
सुनीलजी जोशींना मी परत आमंत्रित करतोय. सुनीलजी जोशींना मी परत आमंत्रित करतोय. बासरीवरती साथ देणारे श्री कटारेजी यांचा सत्कार करतायत सिद्धेश पाटील. प्रतीक लवाटेंना मी स्टेजवर आमंत्रित करतो. निलेशजी पावसकरांना मी बोलवतो की त्यांनी प्रतीक लवाटेंचा सत्कार करावा. खरं तर आता थोडा उशीर झालेला आहे, परंतु आमचे सगळे नातलग, सगळा दाभाडकर परिवार इतक्या लांबून इथे आलेला आहे आईच्या कौतुकासाठी, आणि त्यांचा आईला सत्कार करणं आईला देखील खूप छान वाटेल. तर मी माझ्या काका लोकांना इथे आता स्टेजवर आमंत्रित करते. काका लोक या. अच्छा बरं. आईला यानंतर एक शेवटचं गाणं होईल आणि मग नंतर भोजनाची सुरुवात होईल. नमस्कार, मी सुधीर दाभाडकर म्हणजे मधुसूदन दाभाडकरांचा 3 नंबरचा भाऊ. आम्ही एकंदरीत 5 भाऊ होतो आणि त्यात आमचे जे दादा होते मधुसूदन दादा, आम्ही त्याला किशोर दादा म्हणायचो. तो आमचा होता धर्मराज. ज्याप्रमाणे धर्मराज नेहमी सत्यावर चालायचा, सत्य बोलायचा, सत्याप्रमाणे वागायचा, त्याप्रमाणे आमचा दादांचा स्वभाव होता. आणि दादांनी आम्हाला एवढं सांभाळलं, एवढं मोठं केलं आणि कधीही कशाचीही अपेक्षा केली नाही. साधा उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही जेव्हा पुण्याला होतो तेव्हा आमच्याकडे 4 व्हीलर योगायोगाने आली, पण कधीही त्याने मला विचारलं, सांगितलं नाही किंवा प्रश्न केला नाही की मला तू इथे सोडतो का, मला स्टँडवर नेतो का, मला घेऊन जातो का. त्याला कधीही सांगितलं तरी मी तो नाही म्हणायचा, इतका तो प्रेमळ होता. त्याचप्रमाणे आमच्या वहिनी ज्या एका मोठ्या सुखवस्तू घरातून आमच्याकडे आल्या होत्या, त्यांनीसुद्धा आमच्यावर एवढं प्रेम केलं आहे की ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. मी शेखर डॉक्टर सिद्धो, आता तो डॉक्टर आहे. मी इंजिनिअरिंगला होतो आणि डॉक्टर शेखर हा प्री मेडिकलला होता. त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे राहत होतो, तर त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिलं नाही. ज्या वेळेला आम्हाला जे पाहिजे होतं ते त्यांनी आम्हाला दिलं. त्याचप्रमाणे आम्हाला दादांनी पण आम्हावर प्रेम केलं. हे खरं पाहिलं तर आमच्यावर खूप मोठं ऋण आहे. म्हणून त्या ऋणाचे थोडं का होईना उतराई व्हावं अशी आमची इच्छा होती. म्हणून आज त्यांचा आम्ही या एवढ्या मोठ्या प्रसंगाचा लाभ घेऊन आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत. खरोखरच वहिनी, तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं आहे की आम्हाला तुम्हाला कधीही विसरता येणार नाही आणि कधी आम्ही उतराई होणार नाही. आणि मी आता आमचे बंधू डॉक्टर शेखर यांच्या हातात माईक देतो. नाही, वेळ बराच झालाय. सहनशक्ती. आधी हार घालायचा. मी आमच्या वहिनी मीरा वहिनींना विनंती करतो की त्यांनी सुनंदा वहिनींचा सत्कार करावा.
आमच्या माननीय वहिनींसाठी एक सन्मानपत्र केलेलं आहे आम्ही, आणि कार्यक्रमाला वेळ झालेला आहे याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. मागे सगळी व्यवस्था आपली वाट बघत आहे, पण या जी आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांच्याबद्दल जर आम्ही या प्रसंगी जर बोललो नाही तर ती कृतज्ञता होईल असं मला वाटतं आहे. म्हणून मी अश्विनीकडनं खास परवानगी घेऊन 2 शब्दात होत नसतं असं. आदरणीय सुनंदा वहिनी, सप्रेम साष्टांग नमस्कार. आज तुमच्या कविता आणि भजन संग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. हा आमच्या दृष्टीने केवळ आनंदाचाच नव्हे तर अभिमानाचा क्षण आहे. आम्हा सर्व दाभाडकर परिवारातर्फे तुमचे अभिनंदन. आपण एक कर्तृत्ववान, हे चालू ठेवू दे मग चालेल. आपण एक कर्तृत्ववान, संस्कारशील, कलाप्रेमी, सर्जनशील, कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून सर्वत्र परिचय आहात. बघ मग काय कर. हां हां शेवटचं घेतोय. आज आपण वयाच्या 82व्या वर्षात पदार्पण करून सध्या नाशिक येथे शांत, समाधानी आणि समृद्ध जीवन जगत आहात. हे आपल्या संयम, समर्पण, सर्जनशील जीवनमूल्याचे द्योतक आहे. आपल्या या प्रेरणादायी व आदर्श जीवन प्रवासास मनपूर्वक प्रणाम करतानाच तो दयाघन परमेश्वर आपणास उत्तम आयुरारोग्य देवो ही प्रार्थना. या प्रसंगी दीपक सौ अर्चना, अतुल सौ अपर्णा, मिलिंद आणि सौ अश्विनी यांचेही अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शेवटचं गाणं ऐका आणि मग तुम्ही सत्कार करा. फक्त शेवटचं गाणं आहे आणि त्या गाण्यात आपल्याला स्वामी समर्थात ज्यांचा आईचा ज्यांच्यावर विश्वास आहे, फार आईचाच म्हणून नाही आपल्या सगळ्यांचा ज्या स्वामींवर विश्वास आहे त्यांचं हे शेवटचं गाणं आपण ऐकूयात आणि मग आपण ज्यांना ज्यांना सत्कार करायचा आहे ते सत्कार करतील. आईला तिथेच बसू देते. चालू करूयात. मन रंगले रंगले. आणि काही न मागणे स्वामी राया, जन्मोनी जन्मी हाच ठेवा देगा देवा. एक तर कवीचा जन्म मिळावा, नाहीतर गायकाचा जन्म मिळावा. रंगले रंगले स्वामी चरणी लागले, रंगले रंगले स्वामी चरणी लागले, रंगले रंगले स्वामी चरणी लागले. मन रंगले रंगले स्वामी चरणी लागले, रंगले रंगले स्वामी चरणी लागले, रंगले रंगले स्वामी चरणी लागले. मन रंगले रंगले स्वामी चरणी लागले, रंगले रंगले स्वामी चरणी लागले, रंगले 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 रंगले. मन रंगले 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 स्वामी चरणी लागले, रंगले रंगले स्वामी चरणी लागले. श्रद्धा भाव जपे नाम दिन रात करी काम, श्रद्धा भाव जपे नाम दिन रात करी काम. उभा स्वामी तो पाठीशी, उभा स्वामी तो पाठीशी, पाव चरणी गुंतले. रंगले रंगले स्वामी चरणी लागले, रंगले रंगले स्वामी चरणी लागले, मन रंगले रंगले स्वामी चरणी लागले. स्वामी माझा माता पिता नको मनी चिंता, स्वामी माझा माता
माता पिता नको मनी चिंताता बसे हृदय सिंहासनी बसे हृदय सिंहासनी वाचे अभंग गायले रंगले रंगले स्वामी चरणी लागले मन रंगले रंगले स्वामी चरणी लागले मन रंगले रंगले स्वामी चरणी लागले असा बारे तू प्रेमळ असा बारे तू प्रेमळ हृदय से कोमल हृदय से कोमल ठेव हात पाठीवर ठेव हात पाठीवर नवसागर तारीले रंगले रंगले स्वामी चरणी लागले मन रंगले रंगले स्वामी चरणी लागले मन रंगले रंगले स्वामी चरणी लागले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी जय जय स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी चिंतन श्रीदेव दिगंबर सर्वांचे खूप खूप आभार. कार्यक्रम संपलेला आहे. भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात आणि गौराई भजनी मंडळाच्या सगळ्यांना मी बोलवते, त्यांनी याचा आईबरोबर फोटो काढून घ्या. ज्यांना भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही इथं वेळात वेळ देऊन आईच्या कौतुकासाठी इथे आलात तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती.
चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा